मी तुझ्यापर्यंत पोचायचा लई प्रयत्न केला ग, पण मला नाही जमलं आणि एका पॉइंटला ना मला काही सुचेनाच झालं. अरे बाई एकच ऑप्शन दिसला मला ते घर सोडण्याशिवाय पर्याय नव्हता सावी, आणि म्हणून मग मी ते घर. सावी आता त्या घरात मला जागा नाहीये ग. ज्या घरात माझा स्वतःचाच नवरा माझ्या जीवावर आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठलाय ग, त्या घरात मी कसं संसार मांडू सांग बरं. तुम्ही हे सगळं आईला का नाही सांगितलं? त्याचा काही उपयोग नाहीये सावी, त्याचा काहीच उपयोग नाहीये. आणि असा संसार नाही होत ना ग सावी. मला आता कंटाळा आलाय. मला नाही पाहिजे हे सगळं, हे असं रडणं घाबरणं. मी काय विचार करते माहिती का स्वामी, कदाचित मीच त्या घरात राहायच्या लायकीची नाहीये. त्यामुळे आता मला नाही राहायचं तिथं. मी लांब निघून जाणार माझ्या बाळासोबत. वहिनी माझं ऐका. हो असं नका बोलू. तुम्ही जरा स्वतःकडे बघा की. अहो तुम्ही किती भारी आहेत. आणि मला सांगा, तुम्ही असं वागल्यानंतर भास्कर भाऊजींना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळणार आहे का? हा सावी, त्यांना शिक्षा मिळो नाहीतर नाही मिळो, मी फक्त माझ्या बाळाचा विचार करणार आहे आणि फक्त माझ्याच बाळाचा विचार करणार आहे. मी नाही थांबणार इथं. मी माझ्या बाळाला घेऊन जाणार इथून. मला नाही राहायचं इथं. माझं ऐका, मी तुम्हाला असं नाही जाऊ देणार. तुम्ही कुठेही जायचं नाहीये. अगं सावी, तुला कळत कसं नाहीये? ती माणसं नाही आहेत ग. ती कुठल्याही थराला जाऊ शकतात. ती फार वाईट माणसं आहेत. अगं मी ओळखते ना त्यांना. मी चांगलंच ओळखते मुजुमदारांना सावी. त्या घरात बायकांचं मन पुरुषांच्या पायाशी आणि आयुष्य ह्याच्या मुठीत आहे ग. माझा नवरा ना फक्त नावालाच आहे ग. त्याचं ना माझ्यावर काहीच प्रेम नाही ना माझ्या पोटातल्या बाळावर आहे. मी कसं राहू का तिथं सांग बरं? कसं राहू? मला नाही राहायचं तिथं. अशा अवस्थेत मी तुम्हाला कसं काय सोडू शकते बरं? तुम्ही कुठेही जायचं नाहीये. सावी नाही ग, मला नाही राहायचं तिथे. ती माणसं काही करतील. ती मला माझ्या बाळाला नाही मला नाही राहायचं तिथे. कसं करतील? आणि मी बरं त्यांना काय करू देईन? हा, फक्त मी बोलून काही फायदा नाहीये. वहिनी तुम्हाला पण बोलावं लागणार आहे. तुम्हाला तुमच्या हक्कासाठी लढावं लागत. नाही ना ग, नाही लढू शकत मी हारले. माझ्यात एवढी ताकदच नाही की मी त्यांच्याशी लढेन. बघ, माझं स्वतःच कोणीच नाहीये ग. माझी माया सुद्धा माझ्यासोबत नाहीये. मी नाही लढू शकत. कसं बोलताय तुम्ही बहिणी? इकडे बघा, माझ्याकडे बघा. असं का बोलताय तुम्ही? मी आहे की तुमची छोटी बहीण. मी तुमच्या सोबत आहे. आणि ते घर जितकं भास्कर भाऊजींचं आहे ना, तितकंच तुमचं पण आहे. त्यामुळे तुम्हाला ते घर सोडून जायची काही गरज नाहीये. मी आहे तुमच्या सोबत. आपण लढायचं. चला तुम्ही. नाही ग. वहिनी विश्वास ठेवा माझ्यावर. चला मग. रीना, पराग, आता मी जे सांगते ते नीट ऐकायचं.
कळलं? अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. माझ्या हातातून आरती कशी काढून घेतलीस? एवढी हिम्मत वाढली तुझी? माझी हिम्मत अजून तुम्ही बघितलीच नाही. आणि आरती काढून घेतली कारण तुमच्यासारख्या पुरुषाची या देवीची आरती करण्याची लायकीच नाहीये. लायकीच नाहीये. सावी, काय बोलतेस तू? आई, मी बरोबरच बोलते. आणि मी काय केलंय त्याच्यापेक्षा यांनी काय केलंय ना ते विचारा यांना. नीता वहिनी, दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी. आदि माया सुख येई पाया पडतो मी माझे आई. हे सुवर
भास्कर मुजुमदार तुम्हाला अटक करण्यात येते. इन्स्पेक्टर, तुम्हाला अंदाज आहे ना तुम्ही मुजुमदारांच्या घरात उभे आहात त्याचा? चांगलाच अंदाज आहे. आणि भास्कर मुजुमदार यांना अटक करायला आलोय याची सुद्धा कल्पना आहे. काय अटक करायला आलोय म्हणजे किती काय हुकुमशाही आहे? होय की मी काय केलेलं नाही. ही खोटं बोलते. भाऊजी, अहो वहिनी अजून काही बोलल्याच नाहीये. मग तुम्हाला कसं कळलं की त्यांनी पोलिसांना काय सांगितले? सावी, काय प्रकार आहे हा सगळा? नीता वहिनींच्या पोटातलं बाळ नकोय म्हणून यांनी त्यांना औषध दिलं. आणि ते का नकोय हे आता वेगळं सांगायची गरज नाहीये मला. अहो त्यांचा जीव गेला असता. कसं बस त्यांना आणि बाळाला वाचवलंय. अरे खोटं बोलती. मला अडकवण्याचा डाव आहे हिचा. अरे आई, अरे हिच्या पोटात काय ते मला माहितीच नाही खरंच. इन्स्पेक्टर साहेब, ही अरे माझी पहिली मुलगी. माझ्या काळजाचा तुकडा. ही सावी जे काय बोलते ते खरं असतं ना तर माझ्या पोरीला मी एवढा जीव नसता लावला. पण बाबा लाड करतात ना बाळा. ए बाळा सांग काकांना सांग 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 बाबा लाड करतात. सांग सांग. ए बिल्लू ए अहो खोटं बोलण्याची पण एक लिमिट असते भाऊजी. उभ्या आयुष्यात कधी तिला प्रेमानं जवळ तरी घेतलंय का हो तुम्ही? जवळ घ्यायचं लांब. कधी साधं प्रेमानं बोललात का तिच्याशी? बोललोय. तू होतीस का बघायला?
मी माझ्या पोरीशी प्रेमानच बोलतो, होय की नाही बाळ? हा बोल की. असं मग का आता तुमच्यापासून लांब पळाली ती? बोलवा तिला, बोलवा. आम्हाला पण बघू दे की तुमचं किती प्रेम आहे तुमच्या मुलीवर. आता येणार नाही, ती घाबरली आहे. तुम्ही असं अचानक आलात, घाबरणार नाही. लहान बाळ आहे ते, घाबरली. हो ना? इथे सगळे आहेत म्हणून ती तुमच्यापासून लांब नाही गेली. ती तुमच्यापासून लांब गेली कारण तुमच्यामध्ये तिला कधी बापाचं प्रेम, बापाची माया कधी मिळालीच नाही. त्या छोट्या पोरीला ढाल बनवण्यापेक्षा ना तिला जर माया लावली असती ना तर आज तिला असं बोलवण्याची वेळच आली नसती तुमच्यावर. पण स्त्रियांना कमी लेखणाऱ्या तुमच्यासारख्या पुरुषांना ना हे कधी समजायचंच नाही. ही खोटं बोलतेय. मला अडकवण्याचा डाव आहे हिचा. होय, नीता, नीता तुम्हाला सगळं खरं सांगेल. नीता, नीतो, घाबरू नको, घाबरू नको. पोलिसांना सगळं खरं खरं सांग, सांग सांग सांग. ही खोटं बोलतेय ना. सांग सांग खरं सांग. त्यांनीच तक्रार दिली आहे तुमची. अहो मग खोटी तक्रार आई, मी काहीच केलेलं नाही आई. हिला ना हिने या सावीने फूस लावली असं लिहिला. मी काहीच केलेलं नाही. खोटं आहे ना, मग कोर्टात सिद्ध करा ते. चला. एक मिनिट. विलास, आपल्या वकिलांना फोन कर आणि ताबडतोब इथे यायला सांग. त्याचा काही एक उपयोग नाही आहे दामिनी मॅडम. कारण यांनी जो गुन्हा केलाय त्याला कायद्यानुसार जामीन नाहीये. त्यामुळे आम्हाला यांना अटक करावीच लागेल. कुणीही काहीही करू शकत नाही. तुमचं जे काही म्हणणं आहे ते पोलीस स्टेशन मध्ये येऊन सांगा. आम्हाला यांना ताब्यात घ्यावंच लागेल.
आई काय प्रकार म्हणायचा हा? काय फायदा मुजुमदारांचा? घरात येऊन पोराला अटक करून घेऊन गेलं. हे आई धैर्य दादा दादा भास्कर, आई भास्कर सोडा त्याला. भास्कर, आई साहेब, ऐका ना माझं. चला आई आई मला जेलमध्ये नाही जायचं. आई भास्कर, अरे आई 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 तू काळजी करू नकोस. मी आहे ना, मी तुला जेलमध्ये नाही राहू देणार. अहो सोडा ना त्याला. भास्कर, अरे धैर्य, गाडी काढ लवकर. साहेब, हे आमचे सदाभाऊ बर माझ्या चांगल्या परिचित आहेत आणि हे त्यांचे कागदपत्र. कसं आहे, मी स्वतः चेक केलेलं आहे, आक्षेपार्ह असं त्याच्यात काहीच नाही. बर, पण बघा ना, तरी काही लोक त्यांना विनाकारण त्रास देत आहेत. म्हणजे तुम्ही जर यात लक्ष घातलं तर तेवढीच त्यांना मदत होईल, नाही का? ठीक आहे, ठीक आहे भाऊराव, तुम्ही काहीच काळजी करू नका. आणि तुम्ही यांची बाजू मांडताय म्हणजे ही नक्कीच न्यायाची बाजू असणार. ठीक आहे, निश्चिंत राहा. धन्यवाद साहेब. साहेब साहेब कोणाला अटक करताय कळतंय ना? भास्कर मुजुमदार आहे मी. गिरी अटक आहे ना? ओ ओ साहेब, परिणाम वाईट होतील. या ऐक साहेब ऐका. साहेब माझं 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 ऐका तर. ओ साहेब, ओ साहेब इथं साहेब. हो इन्स्पेक्टर साहेब, उगाच आम्हाला आमदारांना फोन करायला भाग पाडू नका. मी पुन्हा रिक्वेस्ट करते, सोडा त्याला. हा आपल्यातला हे विषय. बघा दामिनी मॅडम, तुम्हाला आधीच सांगितले, कोणी काही करू शकणार नाही. अहो गुन्हाच तसा केलाय.
त्यांच्यावर रीतसर FIR दाखल करण्यात आलेली आहे. आम्हाला कारवाई ही करावीच लागणार आहे. ही सरकारी भाषा आम्हाला सांगायची नाही बरं का, आम्हाला पण कळते. एक फोन फिरवला ना तर रात्रीच्या रात्रीत तुझी बदली करेन मी. मुजुमदार अजूनपर्यंत ओळखलेला नाही तो. दादा शांतो. अरे त्यांच्यावर कशाला ओरडतोयस? ते तर त्यांची ड्युटी करताय. ड्युटीच करतोय त्यांची. कर आता तू भास्कर. बायकोच्या म्हणण्यावर फक्त गप गुमान ऐकत बसतो. बैल झालाय तुझा बैल, बायको समोर असा मान हलवणारा. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या भावावर काय चार्जेस लागले? यांच्यावर स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आम्हाला ही सुद्धा माहिती मिळालेली आहे की यांनी याच्या आधीही त्यांच्या पत्नीवर अशा पद्धतीचं प्रेशर टाकलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कारवाई ही करावीच लागणार आहे. काय झालं असेल पोलीस स्टेशन मध्ये? धैर्यांना कॉल करून विचारू का? बघा, हे सगळे आरोप खोटे आहेत आणि आमच्यापैकी असं कोणीही करणार नाही. आणि तरीही तुम्हाला जर का त्याला अटक करायची असेलच तर मग ठीक आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी मी वाटेल ते करेन. भाई, आपण असं काही करणार नाही आहोत. काय बोलतोस तू? आई, जे योग्य आहे आणि यावेळी बोलायला पाहिजे तेच बोलतोय मी. जर भास्करनं गुन्हा केला असेल तर त्याची शिक्षा त्याला मिळायलाच पाहिजे. ते धैर्य, तुझं काय डोकं बिकं फिरलंय काय? अरे का बायकोच्या पुळक्या पुढे तुला सख्खा भाऊ दिसेनासा झालाय. तुला काय वाटायचं ते वाटू दे, पण या सगळ्या प्रकरणात मी नीता वहिनी आणि सावीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. धैर्य, तू काय बोलतोस कळतंय का तुला? आता आपल्या 4 भिंतींमधला विषय तू जगासमोर मांडणार आहेस का? आतापर्यंत ही सगळी बातमी अख्ख्या कोल्हापुरात पसरली असेल. नवीन विषय मिळाला असेल त्यांना सगळ्याला. काय बोलत असतील लोक आपल्याबद्दल? जरा विचार तरी कर. आई, याचा विचार भास्करनं हे सगळं करायच्या आधी करायला हवा होता. आई, तर हे करताना कसली फिकीर नव्हती, तर मग शिक्षा भोगण्यात कसली आली लाज? पोलिसांना त्यांचं काम करू दे, आपण जाऊयात घरी. चल. अरे पण आई, हे बघ, आता तू एका आईच्या काळजानं विचार करते म्हणून मी तुला चुकीचं वाटत असणार. पण तसं नाहीये. मी जे काही करतोय ते विचार करून आणि योग्यच करतोय. विश्वास ठेव माझ्यावर. आपण जाऊयात. चल. अरे पण आई, भास्कर, चल. अरे आई, जाऊ नको. आई, आई, दादा, आई, दादा,
धैर्य मुजुमदार खरंच भारी माणूस आहे. म्हणजे बाकीचे मुजुमदार आणि यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे भाऊराव. बघा ना, आपल्या वहिनीसाठी, तिच्या न्यायासाठी स्वतःच्या आईच्या विरोधात सुद्धा तयार झालेत ते. पोलीस स्टेशन मध्ये नक्की काय चालू असेल? मी केले ते बरोबर केले ना? आता पुढं काय वाढून ठेवलंय ना काय माहित. वहिनी, नीता वहिनी, नका काळजी करू, काही नाही होणार. धरा. सावी, तू आणि नीता कुठे भेटलात? म्हणजे नेमकं हे सगळं? वहिनी, आपलं नशीब चांगलं की पराग आणि रीना तिथं वेळेवर पोचले, नाहीतर काय होऊन बसलं असतं ना, विचार पण करवत नाही बघा. नीता वहिनींच्या जीवाला पण धोका होता आणि त्यांच्या बाळाला पण. नीता, वहिनी, भास्कर भाऊजींनी जे काही केलंय ना, त्या सगळ्या चुकीची शिक्षा त्यांना मिळायलाच पाहिजे. सावी, त्यांना शिक्षा होईल ना होईल माहित नाही, पण मला आता सगळ्यात जास्त टेन्शन तुझं येत आहे सावी. तुझी काळजी वाटते की तुझं काय होईल? आता या सगळ्या प्रकरणानंतर आई सावीचं काय करतील काय माहित.